हा 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 किती छान ज्वारीच्या पिठाचा उपमा झालेला आहे. नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या पिठाचं उपीट करणार आहोत. त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया. 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 4 कांदे बारीक चिरून घेतलेले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, शेंगदाणे, डाळव, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी आणि तेल. आता आपण गॅसवर कढई ठेवू. ज्वारीचं पीठ यात टाकून घेऊ. हे पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ आपण आता भाजून घेऊ. तेल न टाकता कोरडं भाजून घ्यायचं. इकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवू. ह्या उपीटासारखाच रव्याचा पण उपमा केला आहे. तो पण व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे खाली लागत नाही किंवा पीठ करपत नाही. बघा आता कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. असं चॉकलेटी होईपर्यंत पीठ भाजायचं. पीठ भाजल्यानंतर असं हलकं फुलकं छान होतंय. असं भाजायचं. मोकळं मोकळं भाजायचं. न तेल टाकता भाजलं म्हणजे असं खुल्लं पीठ दिसते आणि पिठात असं गाठी होत नाहीत जास्त. म्हणून असं पीठ छान भाजून घ्यायचं. बघा आपलं ज्वारीचं पीठ भाजून झालेलं आहे. असं थोडं चॉकलेटी कलर आलेला आहे. हे छान पीठ भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊ. गॅस चालू केलाय, कढई ठेवली, यात तेल टाकू. हे छोटं बुडगं आहे, तेवढं बुडगंभर तेल टाकणार आहोत. थोडं तेल जास्त टाकलं म्हणजे उपीट चांगलं होतंय. तेल तापलं आहे, मोहरी टाकू. मोहरी तडतडली की जिरे टाकू. जिरे छान फुललेत, कढीपत्ता टाकू. 2 चिमट हिंग टाकू. त्यात शेंगदाणे टाकू. छान तळून घेऊ. शेंगदाणे तळले, आता आपण डाळवं टाकू. त्याला परत परतून घेऊ. शेंगदाणे डाळवं छान तळलेले आहेत. आता बारीक चिरलेला कांदा टाकू. आणि ह्याला छान तळून घेऊ. छान कांदा असा लालसर होऊ द्यायचा. ती छोटी कढई होती, त्यात उपमा पूर्ण नीट बसत नाही म्हणून आपण ही मोठी कढई घेतली. कांदा छान तळला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. ह्याला छान परतून घेऊ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचे. टोमॅटो छान परतलेले आहेत. आपण त्यात तिखट टाकू. लाल तिखट 3 चमचे, हळद 1 चमचा, मीठ मोठा 1 चमचा. ह्याला आता मिक्स करून घेऊ. बघा छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यात गरम पाणी टाकून घेऊ. 4 वाट्या. 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे. सगळं असं मिक्स करून घेऊ. याला हे टेस्ट करून बघूया पाणी. हे पाणी थोडं खारट लागलं पाहिजे. मीठ कमी आहे, थोडं मीठ टाकते.
आता हे मिक्स करून घेऊ. बघा छान पाण्याला उकळी आलेली आहे. बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. गॅस बारीक करू आणि पीठ थोडं थोडं टाकून आपण असं ह्याला हटवून घेऊ. थोडं थोडं टाकायचं म्हणजे गाठी होणार नाहीत. हलवायला पण सोपं जातंय. या उपीटाला आणखी पाणी लागणार आहे. त्यासाठी 1 वाटी गरम पाणी टाकू आणखी. साईडला पाणी गरम ठेवलं म्हणजे लागल तसं परत टाकता येते. आणि थोडंसं असं आसट म्हणजे पातळच थोडंसं चांगला. छान मिक्स करून घेऊ. सारखं असं हटवून घेतलं ना मध्ये गाठी होत नाहीत. खायला छान लागतं. झालेल्या गाठी पण मोडत्यात. आता आपण ह्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवू. 1 मिनिट झालेला आहे. आता झाकण काढून वाफ आली का ते पाहूया. आहा हा, खूप मस्त झालेला आहे उपीट. बघा अशी वाफ आली म्हणजे का आपलं उपीट तयार झालेलं आहे. आता काढून घेऊ. बघा आपल्या ज्वारीच्या पिठाचं उपीट तयार आहे. तुम्ही लोणच्या सोबतही खाऊ शकता, दह्यासोबतही खाऊ शकता. असं खूप असे छान छान झाले. छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.